कुठेतरी ट्रेंडचं टेन्शन घेतात लोक. अरे आजकाल असं नाही चालत. कोण कोण म्हणलं असं नाही चालत? कोण म्हणलं की लोक फक्त ज्याच्यावर नाचतायत ही गाणी ऐकतात? हे आपण काय ठरवायचं? लोक चांगलं ऐकतात. अंगाईवर पण नाचायचं का? नाही नाचायचं. कोणाला काही पडलेलीच नाही. मग तुम्ही कोणी असा, तुम्ही सुतार असा, प्लंबर असा, पंतप्रधान असा, काही पडलेलं नाही आहे. ही प्रवृत्ती सगळीकडे दिसते मला. ती मला खूपते. प्रत्येकाने आपापलं काम नीट केल्याशिवाय गोष्टी ठीक नाही होणार. नव्या वर्षाचं तुम्हाला काय गिफ्ट हवंय? सचिन तेंडुलकरचं क्रिकेटमध्ये म्हणजे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन हवंय? नको. मग वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये आपली जीत हवी आहे? विद्या बालनचा डर्टी पिक्चर 2 हवाय? यातलं मी काही एक देऊ शकत नाही. पण हा, गुप्ते तिथे गुप्तेच्या पहिल्या सीझन पासून तुम्ही ज्या जोडीची जोरदार मागणी करताय ती जोडी तरी तुम्हाला नव्या वर्षाची भेट म्हणून मी देऊ शकतो. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सलील कुलकर्णी आणि संदीप खरे. कॉटन किंग प्रस्तुत गुप्ते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये महाराष्ट्रातल्या हिट जोडीचं मी स्वागत करतो, संदीप खरे आणि सलील कुलकर्णी. सलील, वयाच्या 3ऱ्या वर्षापासून तू गाण्यात म्हणजे प्रसिद्ध सेलिब्रिटी व्हायला लागलास, पण ते बालपण अजून काही गेल्यासारखं वाटत नाही. माझा प्रॉब्लेम आहे इनोसंट चेहरा. म्हणजे मला शाळेत पण काय व्हायचं किंवा मेडिकल कॉलेजमध्ये पण की मला खूप दंगा केला मी तर मला सर बोलवायचे आणि सांगायचं की तू त्या दंगेखोर मुलांबरोबर बसत जाऊ नकोस, तू चांगला मुलगा आहेस ना, तू त्यांची संगत सोड. तर हा एक गमतीचा भाग झाला. पण मला असं वाटतं की प्रत्येकानेच आपल्यातलं लहान मूल जर जपलं तर आपण योग्य ठिकाणी हसतो आणि योग्य ठिकाणी रडतो पण. तर माझ्या सुदैवाने माझ्यातलं लहान मूल खूप जागा आहे, त्यामुळे मला जे इथे वाटतं ते मला करता येतं. मला खूप कुतूहल आहे की तुझं मुलाचं रिलेशन बाकी काय असेल. मला आम्हाला सांग ना, तू त्याच्यासाठी केलेली गाणी ती प्रसिद्ध झाली, तो प्रसिद्ध झाला, तो ऑलरेडी आता तो स्वतः सेलिब्रिटी आहे. पण असं असताना बाप आणि मुलगा म्हणून तुमच्यात काय काय गमती जमती चालतं? एकतर आम्ही तो आत्ता जसा दिसतो शुभंकर वयाच्या 7व्या वर्षी तसाच मी 7 वर्षाचा असताना दिसायचो. ही खूप मजा आहे. म्हणजे माझे सगळे ब्लॅक अँड व्हाईट फोटो बघून तो स्वतःचे फोटो म्हणून बघत असतो. बाबा पण मी पेटी कधी वाजवत होतो, इतका मी सेम दिसतो. आणि हे नॅचरली जेनेटिकली आहे. पण मला असं वाटतं की आपली राहिलेली स्वप्न असतात ती आपण त्याच्या डोळ्यात बघत असतो. मला असं वाटतं की ही इज माय बेस्ट कॉम्पोजिशन. क्या बात आहे. ही मला देवानी आतापर्यंत मी जर काही भलं केलं असेल तर त्याला दिलेला सगळ्यात मोठा पुरस्कार म्हणजे शुभंकर आणि अनन्या. सो स्वीट. सो स्वीट. नाही पण लोक लक्षात घ्या की एवढं छान कॉम्पोजिशन जे झालेलं आहे त्याच्यासाठी वाद्य पण चांगलं लागतं. आणि ते वाद्य म्हणजे तुझी बायको, जिच्यावर तुझं प्रचंड प्रेम आहे. तू सगळीकडे तिला तू कायम बरोबर दिसतोस. कुठे भेटली ती? मुळात खरं सांगायचं तर तिची आई, अंजलीची आई अनुराधा मराठे खूप प्रसिद्ध गायिका, अनेक वर्ष त्या गात आहेत. त्याआधी माझी काही कॉम्पोजिशन्स गायल्या. त्या सुमारास अंजलीला नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं दोघी फिल्मसाठी. अच्छा. त्यामुळे मला एक उत्सुकता होती की नॅशनल अवॉर्ड मिळणारी ही 17-18 वर्षाची मुलगी कशी गात असेल. तिचं गाणं ऐकलं आणि मला लक्षात आलं की म्हणजे मी अगदी कबूल करतो की शुभंकर जे इतकं खणखणीत आणि इतकं सुरेल आणि इतकं छान गातो ते तो अंजलीवर गेलाय. मला नेहमी असं वाटतं की तो जर हे पुढे असंच राहिलं तर मला खूप आवडेल की तो इकडनं माझ्यासारखा गातो आणि इकडनं अंजलीसारखा गातो. वा वा, क्या बात. असं जर त्यांनी गात राहिलं तर मला खूप आवडेल. अंजली सलील असं नाव, अर्थातच अंजली सलील कुलकर्णी असं ती लावत असेल, पण सलीलचं नाव सलील अंजली असं नाही येतं, कायम सलील संदीप असंच येतं. तरी ही गोष्ट तिला खूपते करे. खरं तर नाही तिला खूपच. कारण असं आहे ना की आयुष्यावर बोलू काही मध्ये फक्त पुरुष कलाकारच आहेत. आमचे 2 वादक आणि आम्ही दोघं. तिला लोक विचारतात की तू का नाही आयुष्यावर बोलू काही मध्ये गात? ती म्हणते नाही नाही, तो सलील संदीपचा कार्यक्रम आहे, तो तसाच आहे. संदीप, मी तुला हा प्रश्न विचारेन की सलीलची पहिली भेट अजून आठवते का आणि कुठे भेटला होता, कशी ओळख झाली? याचं खरं उत्तर देऊ का? असं छान ऐकायला छान वाटेल असं. गुप्तेमध्ये फक्त खरं बोलायचं असतं, फक्त खरं. एका
चॅनलच्या उद्घाटनाच्या वेळेला आम्ही भेटलो होतो आणि काही नाही असंच भेटलो होतो जनरल. त्याचं एक वेगळं काहीतरी प्रेझेंट करणार होता तो, मी काहीतरी वेगळं प्रेझेंट करणार होतो. त्यावेळेला जनरल आमची ओळख झाली, हॅलो सलील. कारण कसं आहे, आम्ही प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी काम एकमेकांचं आम्ही ऐकलं होतं. सो आम्ही कामातनं ओळखत होतोच. फॉर्मल ओळख म्हणजे अगदी फॉर्मल अशी झाली, हॅलो सलील, हाय संदीप, एवढंच. आणि आम्ही पुण्याचे होत, त्याच्यामुळे असं एका लिमिट पुढे बरं काम करतोस तू, असं तू त्याला सांगितलं असेल आणि तो म्हणला असेल ठीक आहे तुझंही बरं चाललंय, असं काहीतरी झालं असेल ना. मला आठवतं US मध्ये आम्हाला सतत हे विचारायचं तुमची ओळख कशी झाली. आम्ही 1-2दा असं सांगितल्यावर लोकांचे चेहरेच पडले, इशी काय मजाच नाही. मग तिसऱ्यांदा आम्ही सांगितलं की रेस्टॉरंटमध्ये मी बसलो होतो, मागच्या टेबलवर एक माणूस कविता वाचून दाखवत होता. मी जसं मागे वळलो म्हटलं की थांब, मी चाललो होतो आणि मी गाणं म्हणलो. लोकांनी सारखा ड्रामा कशाला पाहिजे, माझं सहज नाही का. अजून एक स्टोरी काढली होती आम्ही, असं हायवेला मी चाललोय आणि एक कार मला पंक्चर झालेली दिसली आणि शेजारी एक व्यक्ती उभी होती. तर तिने लिफ्ट मागितली, मग ती माझ्या कारमध्ये बसली आणि मग अचानक ती गाऊ लागली. खूप लक्षपूर्वक ऐकलं की कोण इतकं छान गातोय, आणि म्हणून मी बघितलं तर तो सलीलच होता. अशा स्टोरी खूप आवडतात. क्या बात आहे, क्या बात. मगाशी विचारलं, 1-2 माझ्याकडनं पण घेऊन जा, मस्त मस्त. म्हणून मी तुला मगाशी विचारलं की खरं खरं सांगू का ग्लॅमरस सांगू. संदीप, नवीन असं काय येतंय? नवीन मी ऍक्च्युअली तुझ्यासाठी सरप्राईज आणलंय. बरं. आता नुकताच नवीन काव्यसंग्रह प्रकाशित झाला. वा. तुझ्यावरच्या कविता. माझ्यावरच्या कविता. माझ्यावरच्या कविता. ओ अच्छा, तुझ्यावरच्या कविता. तुझ्यावरच्या कविता यातली कविता वाचून कॉंग्रॅच्युलेशन्स. लोक, तुझ्यावरच्या कविता संदीप खरेंनी छान पुस्तक लिहिलेलं आहे आणि थँक्यू. अर्पण पत्रिका बघा 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 बघा, पुणेरी आणि अर्पण पत्रिका बघा. कुणाला लिहिलं असेल पुस्तक, कुणाला अर्पण केलं असेल, कुणालाच नको, राहू दे मलाच. त्यातली एक वाचतो तुझ्या. जरूर प्लीज. बेसिकली हा प्रेमकवितांचा संग्रह, वेगवेगळ्या प्रकारच्या शेड्स आहेत प्रेमकवितांच्या. तुझी माझी घरे कुठल्याही 2 वेगळ्या देशात, वेगळ्या शहरात, कितीही अंतरावर असली तरी, वा, निदान नकाशावर का होईना पण तुझ्या माझ्या घरांना जोडणारी एक काल्पनिक रेषा तर काढता येतेच ना. निदान नकाशावर का होईना पण तुझ्या माझ्या घरांना जोडणारी एक काल्पनिक रेषा तर काढता येतेच ना. अशा रेषांनाच तर मी तुझ्यावरच्या कविता म्हणतो. शस्त्र आहेत रे सगळी, पाहिलं ना, आणि शिकारीला निघालेत. असं असतं नाही का. संदीप खरे, तुमची आत्ताची बायको, ही कुठे भेटली? बेसिकली 4 वर्षांनी लहान आहे ती माझ्यापेक्षा. कॉलेज आमची वेगळी होती. फक्त काय होतं, ती ज्या कॉलेजमध्ये शिकायला जायची, SP कॉलेजमध्ये होती ती, तिथल्या आर्ट सर्कलमध्ये मी जायचो बरेचदा आणि कविता वाचायचो. तिला माझ्या कविता आवडायच्या, मला ती आवडायची. आणि मग काही नाही, म्हणजे त्याला कुठलंही लॉजिक नाही आहे की का विचारलं, आणि यालाही लॉजिक नाही की तिने हो का म्हटलं. कारण त्यावेळेला माझं शिक्षण अर्धवट होतं, किंवा काहीच कशाचंच कशाला थांग पत्ता नसणं म्हणतात तसं होतं सगळं. पण मला असं वाटतं की ते योग या बाबतीत मानतो मी, की एखाद्या व्यक्तीशीच ट्युनिंग का होतं, बाकीच्यांशी का नाही होत. खरंय खरंय. तर ती इतकी साधी गोष्ट होती, म्हणजे त्याच्यातही काही फारसं ग्लॅमरस नव्हतं. मला ती बघितली, मी आवडली खूप. तिला प्रपोज तू कवितेतनं केलं होतंस का, म्हणजे पद्यातनं केलं होतंस का गद्यातनं, एवढं तर आम्हाला सांग ना. नाही, गद्यातनं केलं. हो. कारण मला भीती अशी होती की पद्यामधले एखाद दुसरा मुद्दा समजा लक्षात नाही आला तर विचारायचं राहून जाईल. नुसतीच कविता आवडली, कविता आवडली, मुद्दाच कळला. शेवटी म्हणलं थोडं कमर्शियल. हा पुणेरी लोक, हा पुणेरी मुद्दा होता. आज जाहीर मी माफी मागतो की तुला मी किती वेळा रात्री कितीही वाजता फोन करून उठवून, सलील आय एम सॉरी सलील, प्लीज प्लीज आय एम व्हेरी सॉरी सलील, मला ते आत्ता तुझ्या तोंडून गाणं ऐकायचं आहे असं म्हणून मी तुला गाडीतनं, घरातनं, कुठनं फोन केलेत, आणि तू ते गाणं माझ्यासाठी प्रेमाने गायलेलं आहेस. पण माझं सोडून दे, अनेक तुझे फॅन्स असे तुला फोन करत असणार ना. खरं सांगू अवधूत, लोकांचं प्रेम तुमच्याकडे ना, तुम्ही 1 अब्ज रुपये घेऊन बसा आणि लोकांचं प्रेम मिळवून दाखवा, नाही मिळत. ते फक्त चांगली कविता, चांगलं गाणं, चांगलं ऍक्टिंग, चांगलं लेखन यांनीच मिळतं. आणि त्याचा कधी अपमान करू नये असं मी मानतो.
मी पार्किंगमध्ये कार्यक्रम झाल्यानंतर जर कोणी भेटायला आलं की अहो मी तवनयनांचं ऐकायला आलो किंवा मी नसदेचं ऐकायला आलो तुम्ही तेच नाही गायलं, मी पार्किंगमध्ये उभं राहून ते गाणं ऐकवतो. संदीप साक्षी तो पण ऐकवतो. कारण माझं म्हणणं यार ते आहेत ना, ते तुमच्यावर प्रेम करतात. रात्री 1:30-2 वाजता कधी कधी फोन येतो आणि फोन उचलल्यानंतर आपल्याला समजा एवढंच ऐकू आलं, काही नाही तुमच्याकडनं एक वाक्य ऐकायचं होतं, फक्त आवाज ऐकायचा होता बस, आणि ठेवतात. एक मला एक व्यक्ती पुस्तकामध्ये लपवलेल्या काचामध्ये मी याचा उल्लेख पण केलाय पुस्तकामध्ये. एका मावशींचा मला फोन आला, आपण ज्या सारेगमप शेड्यूल करत होतो दोघं जण एकत्र त्या सुमारास, की माझा मुलगा 6 महिन्यापूर्वी ऍक्सिडेंटमध्ये गेला आणि आत्ता मला का कोणास ठाऊक त्याच्या खूप आठवणी दाटून आल्यात आणि मी एक मोठं पत्र लिहिलंय, पण आता ते त्याला कसं मिळणार. तुम्ही एकदा ते पत्र ऐकाल, मला खूप असं वाटतं की तुम्ही ऐकलं ना तर त्याच्यापर्यंत पोहोचेल. तुम्हाला सांग हे प्रेम कोणाला मिळेल. तू काहीतरी सांगत होतास किस्सा. हो, मग कसं आहे 1:30-2 वाजता तुम्ही झोपेतनं उठून समजा विशिष्ट दौऱ्यावरनं वगैरे आलात तर तुम्हाला एक क्षणभर त्रास होऊ शकतो, किंवा इव्हन फॅन्स जेव्हा इतर काही भेटायला येतात तुम्ही दमलेले असता खूप, काय वाटत. पण मला कायम असं वाटतं की त्या लोकांना ना ॲक्च्युली माझ्याशी नसतंच बोलायचं आहे, त्या लोकांना ते कवितेशी बोलायचं असतं. त्यांना कवितेशी डायरेक्ट नाही बोलता येत, म्हणून ते माझ्याशी बोलतात. वा वा वा. तर त्यावेळी मला एका क्षणानंतर ते असं वाटतं की नाही, आता ती मूर्ती खांद्यावरती आहे तर ती घेऊन हिंडायलाच लागणार, त्याला काही इलाज नाही. आणि आरती प्रभूंची जी कविता आहे, तू मगाशी म्हटलास की त्रास होतो का, तर ती येते आणि का जाते. येताना कधी कळ्या आणते, ती प्रतिभा तुमच्यासाठी कळ्या घेऊन आली आणि जाताना फुले मागते. तिची फुले करून द्यायची की नाही हे तुमच्या हातात आहे. लोक आपल्याकडे प्रतिभावंत खूप आहेत, पण 20-20 वर्ष त्या कळ्यांची फुलं जर त्यांनी केली नाहीत तर एक दिवस ती निघून गेल्यावर उपयोग होतो. तुम्हाला आजवरच्या खुपलेल्या गोष्टी, समाजातल्या, वैयक्तिक आयुष्यामधल्या, इंडस्ट्रीमधल्या, संदीप. म्हणजे लहान मुलांना मारतात ते नाही आवडत मला. ते काय करू शकत नाहीत म्हणून दादागिरी करता का, बाहेर जाऊन मारा बरं कोणाला, ते नाही आवडत. नंतर मी मगाशी म्हटलं तसं की कोणाला काही पडलेलीच नाही, मग तुम्ही कोणी असा, तुम्ही सुतार असा, प्लंबर असा, पंतप्रधान असा, काही पडलेलं नाही आहे. म्हणजे श्याम मनोरांच्या याच्यामध्ये एक वाक्य होतं कादंबरीमध्ये की मी कोणी असो भुक्कडच आहे. आणि मला चांगलं करायची इच्छा पण नाही आहे, मला त्यांनी फरकही नाही पडत. मला फक्त दिवस गेला ना, मला खायला मिळालं ना, आय एम हॅपी. ही प्रवृत्ती सगळीकडे दिसते मला, ती मला खूपते. आपल्याला स्वातंत्र्य झाल्यापासून काही बेसिक नियम पाळता येऊ शकत नाही आहेत, आपण टिकणारे रस्ते बनवू नाही शकत आहोत, आणि आपण स्वतःला महासत्ता म्हणून घेतो आहोत. ते मला खूपतं. मला असं वाटतं की प्रत्येकाने आपापलं काम नीट केल्याशिवाय गोष्टी ठीक नाही होणार. सलील, तुला आजवरच्या खुपलेल्या गोष्टी. शांताबाई शेळकेंची कविता आहे की देवळातल्या झुमरातून सापडलेला लोलक हरवला माझ्या हातून, आणि दिसू लागली पुन्हा माणसं माणसासारखी. गवत पुन्हा हिरवं दिसू लागलं आणि आकाश पुन्हा निळं. परवा खूप वर्षांनी एक चिमुरडी धावत आली माझ्याकडे आणि म्हणाली, आजी तुला माहितीये गवत नसतं नुसतंच हिरवं, आणि आकाश नसतं नुसतंच निळं, आणि माणसं असतात इंद्रधनुष्याची बनलेली. माझा लोलक हिला कुठे बरं सापडला. त्या देवळातल्या झुमराला अजून असे किती लोलक आहेत कोणास ठाऊक. मला एवढंच वाटतं ना, सगळ्यांच्याकडनं तो लोलक हरवत चाललाय. कोणाला चांगली कविता म्हणजे काय कळत नाही, चांगलं संगीत म्हणजे काय, ह्या कन्व्हिन्स करायच्या गोष्टी नाहीत ना. समुद्रासमोर उभे असतात सगळेच, पण मजा एखाद्याला कळते, प्रमाण वाढतंय, एखाद्याला मजा कळते. गंमत अशी असते ना की तुम्हाला हे कन्व्हिन्स करायला नाही पाहिजे की हा सूर्य किती छान दिसतो आणि हा चंद्र किती सुंदर दिसतोय. ही नजर आहे ना, हा जो लोलक आहे, म्हणून म्हणतो सगळीकडनंच हा कुठेतरी जात चाललाय. याचा त्रास नाही होत, हे निरीक्षण आहे मला माझं. आपले म्हातारे आईवडील घरी आपल्याला काहीतरी सांगत असतात. आपली आत्या जिनी लहानपणी आपल्याला खूप खेळवलं असतं, तिला आपण खूप वर्ष भेटायला जात नाही, आपल्याला असं भेटू कधीतरी, आणि मग ती गेल्यावर आपण म्हणतो की मला आत्याची आठवण येते. इथे तुमचा लोलक हरवलाय का. तुमची मुलं काहीतरी तुम्हाला खूप धडपडून सांगत असतात की आई बाबा मला हे सांगायचंय. आपण म्हणतो थांब रे माझं काम झाल्यावर बघतो, आणि आपलं काम कधी संपतच नाही, मग ती मोठी होतात. इथे तुमचा लोलक हरवलाय का. मला एवढंच वाटतं सगळीकडे कॉमन, तुमच्याकडचा तो जो प्रिझम आहे सेन्सिटिव्हिटीचा, तो जर हरवला तर फक्त बिझनेस उरतो, आणि जो मला खूपतो. क्या बात आहे, क्या बात आहे. आता मी संदीपला विचारेन की एवढा गोड असलेला असा हा सलील, ह्याच्याबद्दल तुला काही खुपतं का. याच्यात
अरे खूप हुशार आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी थोडं मॅड व्हायला पाहिजे. त्याचे फार कप्पे आहेत त्याचे असे व्यवस्थित. मला असं वाटतं की थोडं या कप्प्यातल्या वस्तू त्या कप्प्यात जायला पाहिजेत. कधी गोष्ट नाही सापडायला पाहिजे. क्या बात. त्यांनी बेचैन व्हायला पाहिजे कधीतरी. असं थोडं मला असं वाटतं. आणि मला फार असं वाटतं की त्याला अजून त्याचं आपण जे काही ऐकलंय काम त्यापेक्षा अजून त्याला बरंच आपण जे शोधू नाही शकलो ते खूप पुढे यायचंय अजून असं मला वाटतं. वा, बॅड व्हायला पाहिजे थोडं असं म्हणणं आहे. संदीप खरेंनी मारलेला शेरा आहे. सलील कुलकर्णी, तुम्हाला देखील संधी दिली जाते प्रत्युत्तर द्यायची. मला खरं सांगू का अवधूत, मला संदीप काय तू काय सगळे मित्र आपले त्या सगळ्या गुणदोषांसकट इतके आवडत असतात ना, ते दोष पण आवडतात आपल्याला. हा कसला क्रॅक आहे ना. तर मला अगदी म्हणजे तू याला असं म्हणशील की खूपच अंडरस्टँडिंग यांचं इतकं आहे का, पण मला असं वाटतं संदीपने थोडा मॅडनेस कमी करायला पाहिजे. कधी कधी माझी कंट्रोल असं होतं त्याच्या मॅडनेसच्या बाबतीत. म्हणजे मॅडनेस म्हणजे नॉट इन द सेन्स ऑफ क्रॅकनेस. तू मगाशी त्याला मला पण खूप भरून आलं होतं मला काय खूपतं हे सांगताना. पण त्याचा त्याची शीर उडायला लागते. त्याला जर हॉटेलमध्ये अगदी छोटी गोष्ट असते की मला एक अर्धी बादली गरम पाणी मिळेल का, कुठल्या तरी आम्ही छोट्या गावात, आम्ही कुठल्याच गावात कार्यक्रमाला नाही म्हणत नाही, किती छोटं गाव असो किती वाईट हॉटेल असो, आम्ही तिथे कार्यक्रम करतो. आणि जर त्याला अर्धी बादली पाणी नाही मिळालं गरम, तर त्याला तो सगळ्या व्यवस्थेवरच एकदम अस्वस्थ होतो आणि मग तो खूप निराश होतो. साधा मला सांग, तू हॉटेलमध्ये जातोस, हॉटेलमध्ये गेल्यानंतर जवळजवळ उपकार करतात, असे का उभे असतात वेटर? त्याला उत्सुकता नाही आपल्या कामाविषयी. तर मला एवढंच म्हणायचं आहे की त्याला त्यांनी ना खूप तो निराश होतो. मग निराश म्हणजे त्याला इतकं असं वाटतं ना की म्हणजे नको, माझा अवतार आता मी संपवतो, इथपर्यंत तो येतो. तर मला असं वाटतं की हा जो मॅडनेस आहे हा पॉझिटिव्हली तो जिथे वापरतो तो मला खूप आवडतो. त्याच्या कवितेतला मॅडनेस, त्याच्या विचारातला मॅडनेस. की मी अनेकदा लोकांना सांगतो की संदीप बघा भूक लागल्यावरच खातो, जेवायची वेळ झाल्यावर खाणाऱ्यांपैकी तो नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. हा मला खूप आवडणारी गोष्ट आहे की आपण कसं 12:30-1 वाजलेत ना कुठेही गाडी थांबवू आणि खाऊया चला प्रवासाला. तो नाही, तो म्हणतो की आता मला भूक नाही लागली मी नाही खाणार. मग 3 वाजता तू नको तिथे गाडी थांबवतो कधी आणि खातो. पण हा मॅडनेस मला आवडतो. पण तो मॅडनेस स्वतःला त्रास होईल असं त्यांनी ठेवू नये हे मला खूपतं की तो स्वतःला फार जास्त त्रास करून घेतो. क्या बात आहे. आजच्या संगीत सृष्टीतला तुला खुपणाऱ्या गोष्टी? मी असं तुला वाटेल की परत तेच बोलतोय, मला असं वाटतं ना कोणाला खूप याच्याविषयी काही नसतं की हे गाणं 10 वर्षानंतर आपल्याला ऐकताना आपल्याला काय वाटेल. आपल्या मुलांनी ऐकताना मी स्वतः एवढाच विचार करतो की मला माझ्या आईच्या डोळ्यात बघून माझं गाणं गाता आलं पाहिजे आणि 10 वर्षानंतर 25 वर्षानंतर शुभंकर आनंदांनी हे अभिमानाने सांगितलं पाहिजे की हे माझ्या बापाचं गाणं. वा, एवढा विचार प्रत्येकाने करावा की यार हे मी गाणं करतोय, हे नुसतं चिकटाई नको ना. 8 गाणी करायची अल्बम करायचा, 8 गाणी करायची अल्बम करायचा. हे कसं करिअर होतं? तुम्हाला टिकतं किती गाणं? नुसती गाणी करणं म्हणजे संगीतकार असणं आहे का, किंवा गाणी गाणं आहे का? तसं नाही ना, कुठेतरी आतमध्ये पोचायला पाहिजे. शब्दांशी घेणं देणं नसतं अर्ध्या गाणाऱ्यांना. हो असं या कडव्यात ठीक आहे असं नाही. अरे हे खूप अर्थ बदलतो. कविता गाताना तुम्ही राराच का नाही म्हणत पूर्ण वेळ 4.5 मिनिटं? तुम्ही कविता गाताय तर मग कवितेकडे का लक्ष देत नाही थोडं जास्त? बरोबर. तर मला एवढंच वाटतं ना, खूप गुणी आहेत आपल्याकडे, आसपास सगळे गुणी कलाकार आहेत. मला एवढंच वाटतं की त्यांना ना कुठेतरी ट्रेंडचं टेन्शन घेतात लोक. खूप ट्रेंडचं टेन्शन घेतात. अरे आजकाल असं नाही चालत. कोण म्हणलं असं नाही चालत? कोण म्हणलं की लोक फक्त ज्याच्यावर नाचता येतं ही गाणी ऐकतात? हे आपण काय ठरवायचं? लोक चांगलं ऐकतात. अंगाईवर पण नाचायचं का? नाही नाचायचं. खरंय. तर जरूर नाचावं. मी पण नाचतो गाण्यांवर. तुझ्या गाण्यावर मी किती नाचलेल्या कार्यक्रमात. पण त्याचं पर्सेंटेज पाहिजे ना. आयुष्यात फक्त मांडवात नाचणं नाहीये, आयुष्यात अंगाई पण आहे, आयुष्यात प्रेमगीत आहे, विरह आहे, आईसाठी पण काहीतरी गायला हवं. संदीप, सलीलनी कायमच तुझ्या शब्दांचं सोनं केलंय. अर्थात सलीलचं सुद्धा सुरांपेक्षा जास्त शब्दांवर प्रेम आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळेच सूर त्याच्या बरोबर जातात. पण त्याच वेळेला शब्दप्रधान गायकी वगैरे हे काय नाही, ते तुमचं असेल, आमचं नाही. ते आमच्या चाली हिट आहेत, त्याच्यावरती तुम्ही कुठलेही शब्द लिहिले तरी त्या हिटच असत्या. आम्ही म्हणून आधी चाली करतो आणि त्या हिट असतात. शब्दांचा चालीवरती ठीक आहे तुम्ही चांगले शब्द लिहिले, थँक्यू व्हेरी मच, त्याच्या पलीकडे माजायचं नाही असे म्हणणारे काही संगीतकार आहेत. एक सजीव माणूस आणि एक मूर्ती याच्यामध्ये जो फरक आहे तो शब्दांना महत्त्व न
देता केलेल्या गाण्यामध्ये आणि शब्दाला महत्त्व देऊन केलेल्या गाण्यामध्ये तो फरक आहे. मला असं वाटतं की खूप दणका करून नाचल्यानंतर माणूस जेव्हा घरी येतो ना आणि एकटा असतो तेव्हा त्याला कुठेतरी शब्द आणि सूर एकत्र असलेलं गाणंच एकट्याला डोक्यावरून हात फिरवतं नाचून आल्यानंतर. आवडीनिवडीचा पिंडाचा भाग आहे. सलील, आजवर असं कधीच झालं नाही की एखाद्या चालीनंतर मध्ये आधीचे शब्द लिहिलेले असतील किंवा अर्धे लिहिले असतील, नंतर अर्धे लिहिले असतील, काही झालं असेल, पण शब्द लिहून झाल्यानंतर तुला असं वाटलं की हा शब्द बरा नाहीये किंवा हा नको, हा बदल, असं तू त्याला सांगितलंस आणि बदललं नाहीये त्यांनी, असं कधी झालंय? असं आत्तापर्यंत आता आम्ही मला वाटतं 250-300 गाणी तरी केली असतील. असं नाही झालं की ओळच मला ही आवडलीच नाही. असं झालेलं आहे की आपण एक काम करूया का, आपण याचं मीटर बदलूया का, कारण चालीवर ज्या गाणी करतो तुला पण माहिती आहे का, कधीतरी असं वाटतं की याच्यापेक्षा हे बेटर आहे. तेव्हा तो कधी कधी वैतागलेला की अरे मी आता सगळं पूर्ण झाल्यानंतर तू कशाला बदलतोयस परत एक शेपूट त्याला. तेव्हा एक शेवटी काय माहितीये, तू बरोबर हे समजशील की कोणी कोणाला प्रपोज केल्याला महत्व नाही, तुमचं जमायला पाहिजे पुढे. अरे मी समज असं नाही रे, तू सेन्सिटिव्ह आहेस, तुझ्याकडे तो प्रिझम आहे. अरे लोलक तुझ्याकडे आहे. दोलक केलास मला तू. झुमर आहे झुमर. नाही रे, काय होतं हा जो म्हणतो ना ते बरेचदा सिनेमाच्या गाण्याच्या बाबतीमध्ये होऊ शकतं. मी संगीत दिग्दर्शक म्हणून तुझ्यावर काम केलेलं आहे, तर ऍटलिस्ट फार नसेल थोडंफार आपण हे लंबोदर केलेलं आहे किंवा तर त्यावेळेला माझ्यातल्या खुपलेल्या गोष्टी. त्यावेळेपेक्षा माझं एक जनरल निरीक्षण सांगतो की जसं मगाशी याच्या बाबतीत मी म्हणलं तसं तुझ्यामधला जो रॉक एलिमेंट आहे त्याच्यामध्ये थोडीशी एक काय म्हणतात बंडखोरी ज्याच्यामध्ये आहे, त्या आवाजामध्ये सुद्धा तुझ्या अनेकदा ती दिसते. तर त्याच्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कविता तुला मिळू शकतात. जशा मागे पण मी तुला एकदा 4-5 कविता दिल्या होत्या की ज्या पठडीच्या बाहेरच्या आहेत पण त्या तूच कराव्यास असं मला वाटतं. त्याचं कारण मी जसं म्हणतो तसं की तुझं विचाराची पद्धत, त्या विषयाकडे बघण्याची पद्धत ही खूप त्याच्याबरोबर जाईल. तर मला असं वाटतं की संगीतकार म्हणून आता तू फिल्मसाठी वगैरे आपण जे करतो ते करतोच, कारण बरोबर त्याच्यामध्ये आपल्या हातात फार कमी गोष्टी असतात. पण जेव्हा स्वतःचा प्रश्न येईल, तुला स्वतःला जेव्हा काही प्रयोग करावेसे वाटतील, तर मला असं वाटतं की अशा प्रकारे तू अजून करायचे राहिलेत तुझे प्रयोग. कोणीतरी म्हणलं होतं ना शब्द काय नसतं रे, काय नाही, मी फक्त ते चाली ऐकणार आणि शब्दकोशातलं पान उघडणार, बोट ठेवणार, जो दिसेल तो शब्द ऐका. इतका छोटा असताना तुम्ही गेलात पण माझ्यासाठी तुम्ही हार्मोनियम दिलीत ना माझ्या हातात, आणि इतकी छान आई दिलीत मला, जिने सगळंच केलं माझं, आजही करते. तुम्ही मला दिसता कधी कधी गाताना, चांगला सूर लागला ना की असं बाल्कनीच्या वरची जी भिंत असते ना तिथे डोळे दिसतात कधी कधी चष्म्यासकटचे.